नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींना. महाराष्ट्रातील 151 तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून पहिली मदत जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 2900 कोटींची मदत मिळणार आहे. जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांना 2 टप्प्यामध्ये मिळणार असून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत. महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यांमध्ये सध्या पाण्याचे 1786 टँकर कार्यरत आहेत. दुष्काळाची दाहकता पाहता टँकर मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा आणि विभागीय स्तरावर मेडल जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये 5 गुण दिले जातील अशी घोषणा राज्य शिक्षण विभागानं केली आहे. आधी फक्त राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडल पटकावणाऱ्यांनाच अतिरिक्त गुण मिळायचे. नाशिकच्या मखमलाबादच्या शिवारात बिबट्यानं धुमाकूळ कायम घातलेला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात काही जण जखमी झाले, त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जालन्यामध्ये आज भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे, ज्यात लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होणं अपेक्षित आहे. यावेळी युतीच्या नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा होऊन त्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुखांशी संपर्क साधला जाऊ शकतो. 2014 मध्ये सोडलेल्या जागांपेक्षा 2 अधिक जागा देऊन लोकसभेत शिवसेनेची युती करण्याचा नवा फॉर्म्युला भाजपनं तयार केला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तसंच काही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव देखील भाजप शिवसेनेसमोर ठेवणार आहे. कल्याणमध्ये पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप, संघ आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. नुकतेच जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेवरून ओवैसी यांनी भाजपला लक्ष्य केले, तर चौकीदार चोर हे म्हणणाऱ्या राहुल गांधींनाच त्यांनी त्यांचाच डायलॉग वापरून टीकास्त्र सोडलंय. दरम्यान याच सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना दहशतवादी संघटनेशी केली. तसंच 25 फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर महासभा घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर मनोमिलन झालेले साताऱ्यातले दोन्ही राजे काल पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले. निमित्त होतं सातारा हिल मॅरेथॉनच्या वतीनं उभारण्यात आलेल्या रनर्स पॉइंटच्या उद्घाटनाचं. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजेंच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी साताऱ्याच्या रहिवाशांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना सर्वांसोबत पळण्याची विनंती केली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीच्या वतीनं शाहीर लोककलावंतांचं संमेलन पार पडलं. राज्य कार्याध्यक्ष भास्कर नेमाले, संस्थापक अध्यक्ष रमेश कदम उपस्थित होते. लातूर इथला लग्न समारंभ आटोपून येणारी खासगी बस आणि पिकअपचा अंबाजोगाई जवळच्या सेलू आंबा इथं भीषण अपघात होऊन 2 जण ठार झाले, तर 10 जण जखमी झालेत. रविवारी रात्री 8च्या सुमारास हा अपघात घडला. राष्ट्रीय इमॅन्युअल कबड्डी फेडरेशन आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं 66वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आजपासून रोहा इथं रंगणार आहे. मॅटवर होणाऱ्या स्पर्धेमध्ये देशभरातील 31 संघ सहभागी होणार असून या स्पर्धेतून विश्वचषकासाठीचा भारतीय संघ निवडला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली शहरामध्ये कोकण म्हाडाच्या जागेवर लवकरच सामान्यांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रोजेक्ट उभारणीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोकण म्हाडाचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दापोली शहरातील कोकण म्हाडाच्या जागेची पाहणी केली. गोंदिया शहराच्या मध्यभागी असलेल्या जनरल स्टोअरच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळाल्यानं जवळपास 8 लाखांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर इथं अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली. यावेळी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला पूज्य भदंत उपगुप्त महाथोरे, पूज्य भिक्षू ज्ञानचक्षित उपस्थित राहिले होते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नव्यानं स्थापन झालेल्या आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 54% एवढं मतदान झालेलं होतं. 65% मतदान झाल्याचा अंदाज आरमोरी नगर परिषदेनं वर्तवला. नाशिकच्या गणेशवाडीतील शेरीमळा इथं पोलीस फसवणूक प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेले असता तेथील जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये पोलीस वाहनाची काच फुटली असून या प्रकरणामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या त्रिवार्षिक सभेत गोंधळ झाला. यावेळी अहवाल न मिळाल्यानं सभेत गोंधळ झाला. महामंडळाचे संचालक मंडळ या सभेला उपस्थित होते. अभिनेते बालचंद्र कुलकर्णींच्या वक्तव्यावर या सभेमध्ये गोंधळ झाला.
गडचिरोलीत एका आदिवासी नागरिकाची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केली। ताळगुडा या परिसरातील ही घटना असून सोनसाय तानू बेग असे या तरुणाचं नाव आहे। गेल्या आठवडाभराची ही चौथी घटना आहे। गोवंश हत्येच्या संशयावरून शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या पीर लोटे इथं दंगल पेटली होती। या दंगल प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी 400 जणांवर गुन्हा दाखल केलाय, मात्र अद्यापही कोणाला अटक करण्यात आलेली नाहीये। सांगलीच्या जत तालुक्यात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय, त्यामुळे म्हैसाळ योजनेचं पाणी न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव जतच्या एकुंडी गावकऱ्यांनी केलाय। 26 जानेवारी निमित्तानं पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये हा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। भंडाऱ्यातील शेतकरी माकडाच्या हैदोसामुळे त्रस्त झाले, तर तुमसरमधल्या 17 गावातील शेतकऱ्यांनी माकड भगाव अभियान सुरू केलंय। रानडुक्कर शेतात धुमाकूळ घालत असल्याची तक्रार वारंवार करूनही वन विभागानं त्यावर कोणताही तोडगा काढलेला नाहीये, त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शासकीय कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन करत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली। वाशिममध्ये अनुकंपाधारकांच्या वयोमर्यादेमध्ये बदल झालेत। प्रचलित शासन निर्णयानुसार अनुकंपा पदभरती करण्यास विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनुकंपाधारक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आलं होतं। या उपोषणाचा काल 4था दिवस होता। यातील 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। लातूरमध्ये महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर तलाठी महिलेला अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप आहे। या अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। बीडमधील लोळद गावातील 60 वर्षीय शेतकऱ्यानं कोरड्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली। दुष्काळाचं संकट, यंदाची नापिकी, त्यामुळे संपूर्ण वर्ष कसं भागवायचं या विवंचनेतून गंगाराम साळुंखेंनी आत्महत्या केली। मंगळवेढ्यामध्ये ऊसतोड कामगारांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। नंदूर इथल्या फॅबटेक साखर कारखान्यातील लहू मुंडे या ऊसतोड कामगारानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयामध्ये एमआयआरसाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ त्याच रुग्णालयातल्या वॉर्डबॉयनं मोबाईलमध्ये शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एमआरआय करण्यासाठी आलेली महिला चेंजिंग रूममध्ये गेली असता तिथे असणाऱ्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूटिंग सुरू असल्याचा प्रकार तिच्या लक्षात आला। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या कवळाणे इथं उघडकीला आलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर राहुल गोसावीला पोलिसांनी पकडले। या प्रकरणातील मोठं रॅकेट उघडकीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नांदेडमधील इतवारा भागामध्ये गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी पकडलाय। स्थानिक गुन्हा शाखेनं ही कारवाई केली आहे। गुटख्याने भरलेला ट्रक पोलिसांनी नांदेडमध्ये जप्त केला। या ट्रकमध्ये तब्बल 60 लाख रुपयांचा गुटखा असल्याची पोलिसांनी माहिती दिली। पन्हाळ्याजवळील मसाई पठारावरील पद्मावती चित्रपटाचा सेट पेट्रोल बॉम्बने पेटवून देणाऱ्या मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं बंगळुरू इथून अटक केली आहे। संशयित राजेश देरन्ना बंगेरा असं त्याचं नाव आहे। अज्ञात ट्रॅक्टरनं धुळ्यातील तादरतीचे सरपंच आणि उपसरपंचांच्या मोटरसायकलला धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी नातेवाईकांसह संतप्त ग्रामस्थांनी साक्री उपजिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं। नागपूरसह राज्यात बऱ्याच भागात स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय। नव्या वर्षातील 22 दिवसांमध्ये राज्यात एकूण 262 रुग्ण आढळलेत। यामधील 8 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये नागपूर क्रमांक वरचा आहे। पालघर जिल्ह्यातल्या माहीमची पानेरी नदी अस्वच्छता आणि प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। एमआयडीसी हद्दीतून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट पानेरी नदीमध्ये सांडपाणी रसायन मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जात आहे। सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथला टांगा इतिहास जमा होण्याच्या मार्गावर मिरजेत आता केवळ 15 टांगे शिल्लक असून चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय।
माजलगाव धरण जलाशयावर स्थानिक मच्छीमारांनी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भोई समाजानं धरणात जलसमाधी आंदोलन केलं। काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांनी हे आंदोलन केलंय। स्थानिक मच्छीमार, भोई समाज आणि ठेकेदार यांच्यामध्ये वाद सुरू आहे। मराठी सिने अभिनेत्री केतकी माटेगावकरनं नांदेडमधील एका कार्यक्रमात केतकी फाउंडेशनची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे। गोरगरीब मुलामुलींच्या शिक्षणासाठी हे केतकी फाउंडेशन मदत करणार असल्याचं तिनं सांगितलं। यावेळी केतकीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। अहमदनगरमधील घारगाव इथल्या महिला सरपंचांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हळदी कुंकू समारंभ साजरा केला। यावेळी महिला ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। हळदी कुंकवाचं वाण म्हणून रोपांचं वाटप करण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बुलढाण्यात तब्बल 3 लाख भाविकांच्या महापंक्तींचं वितरण करण्यात आलं। या महापंक्तीने सामूहिक महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या भाविकांच्या गर्दीने नवा विक्रम केलाय। महाप्रसादादरम्यान स्वामी विवेकानंद पूजनीय शुकदास महाराजांचा नामघोष करण्यात आला। मनमाडमध्ये शीख धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वारामध्ये गुरुदा गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला पारंपरिक पद्धतीनं पार पडला। अगदी उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा साजरा करण्यात आला। परभणीमध्ये बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेसाठी सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। खुल्या वयोगटातील स्पर्धकांसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। बुलढाण्यामध्ये आगळी वेगळी रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ट्रॅक्टर चालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पहिला क्रमांक मिळवणाऱ्या चालकाला 11,000 रुपये बक्षीस देण्यात आलं। पु ल देशपांडे, गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं जळगावच्या छत्रपती संभाजीराजे नाट्य सभागृहामध्ये मिती क्रिएशन प्रस्तुत अक्षर त्रिवेणी हा कार्यक्रम सादर करण्यात आला। जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मध्ये विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी त्यांनी खेलो इंडियामध्ये रौप्य पदक विजेत्या महाराष्ट्राच्या पुण्यातल्या आकाश गोरखाच्या कामगिरीचा उल्लेख केला। पुण्यातील एका सर्वसाधारण कुटुंबातील रमेश गोरखा यांचा तो मुलगा आहे।